रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे खूप सुंदर, खूप मोठा आणि खूप चांगला आणि खरं तर फर्निचर जे बनवलेलं आहे, जुने मालक आहेत त्यांनी त्या फर्निचरमध्ये चांगला जीव ओतला होता. त्यांनी त्यांच्या हिशोबाने ते सगळं फर्निचर खरं बनवलेलं होतं आणि त्या फर्निचर म्हणा, वास्तूचं ते सगळे काही त्यांनी त्या गोष्टी केलेल्या होत्या. बिल्डरने दिलेल्या जवळजवळ सगळ्याच गोष्टी त्यांनी खरं काढलेल्या आहेत आणि अशाच ठिकाणी फुल्ली फर्निश असणारा खरं 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा विचार जर केला आपण तर 1020 कार्पेटचा हा टाटा सिरीन नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे नवंच असणार आहे आणि इथेच ह्या मालकांनी खरं हा 3 BHKचा फ्लॅट विकण्यासाठी उपलब्ध करून दिलेला असणार आहे. जर तुम्ही फ्लॅट बघितला तर फ्लॅटसोबत आपल्याला 2 कार पार्किंग मिळतील आणि जर मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 13,000 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटमध्ये असणार आहे. फ्लॅटचा व्ह्यू एक नंबर आहे आणि फ्लॅट जो आहे तो टाटा सिरीन जे आपलं पोखरण 2ला आहे त्याच ठिकाणी हायर फ्लोअरला असणारा फ्लॅट आहे. खूप हवेशीर असणारा फ्लॅट आहे आणि खरं तोच फ्लॅट दाखवण्याचा मी आज प्रयत्न करतो आहे. जर तुम्ही तुमच्या ह्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये उभे राहिलात तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला व्ह्यू मिळतो, जिथे तुम्हाला पूर्ण येऊरचा डोंगर असा मोकळा मस्तपैकी बघायला मिळतो. अधिक जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर उपोनचा लेकही तुम्हाला तुमच्या घरामधनं आणि परत जो आहे तो डोंगर हा मस्त मिळतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हा जो फ्लॅट आहे पश्चिम दिशेला असल्या कारणानं तुम्हाला ह्या घरामध्ये हवा प्रचंड प्रमाणामध्ये आहेत, कारण बेडरूम म्हणा, हॉल म्हणा, सगळेच तुमचे पश्चिम दिशेला त्याच्या खिडक्या ओपन असल्या कारणानं तुम्हाला हवा या फ्लॅटमध्ये खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची नक्की मिळणार आहे. अधिक संध्याकाळचं ऊनही तुम्हाला घरामध्ये खरं चांगल्या पद्धतीचं नक्की मिळेल. जर तुम्ही बघितलं फ्लोरिंग वगैरे, ते सगळं फ्लोरिंग वगैरे पण त्यांनी सगळं बदली केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या हिशोबाने सगळं बनवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची किंमत म्हणा किंवा त्या गोष्टी पण त्यांनी त्याच पद्धतीने ठेवण्याचा खरं विचार पण केलेला आहे. कारण की त्यांनी आता पुढे 4 BHK फ्लॅट बुक केल्या कारणानं हा 3 BHK फ्लॅट त्यांना खरं विकायचा आहे. ग्राउंड प्लस तशी बघितलं 30 माळ्याची बिल्डिंग आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली असणार आहे. बाजूलाच तुमचं बेथनी हॉस्पिटल असणार आहे, बाजूलाच वसंत विहार वगैरे पण असणार आहे आणि इथेच ह्या साईडला एक फ्लॅट असेल आणि ह्या साईडला एक फ्लॅट असेल. आणि टोटल जर लिफ्टचा विचार केला तर 1, 2 आणि 3 टोटल तुम्हाला 3 लिफ्टही ह्या फ्लोअरवरती मिळतील. पलीकडल्या साईडला पण 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, असे टोटल 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती मिळतील आणि 3 लिफ्ट तुम्हाला टोटल इथं वापरायला आपल्याला नक्की मिळतील. जर तुम्ही बघितलं हा जो फ्लॅट आहे, हे जे मालक आहेत ह्या मालकांनी इथपासनं फर्निचरला खरं चालू केलं. इथे त्यांनी त्यांचे शू रॅक्स म्हणा किंवा थोडं डिझाईन वगैरे सगळं त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे. डिजिटल लॉक लावून घेतलेलं आहे आणि इथे सेफ्टी डोअरचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे त्यांनी. अशा पद्धतीचं सगळं जेव्हा तुम्ही एंट्री करता, एंट्री लागल्यानंतर पण त्यांनी हा दरवाजा वगैरे पण त्यांच्या हिशोबाने सुंदर आणि चांगला व्यवस्थित बनवून घेतलेला तुम्हाला नक्की बघायला मिळेल. इकडं परत थोडं पार्टिशन करून इथं पण त्यांनी डेकोरेशन टाईप चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. किचनला तुम्ही अगदी क्लोज करायचं म्हटलं तरी क्लोज करता येईल अशा पद्धतीचं ह्यांनी स्लायडिंग डोर इथे करून घेतलेला आहे. आणि नंतर हा तुमचं किचन होतं. किचनला ज्या वेळेला तुम्ही येणार आहात त्यावेळेला समस्त L शेपमध्ये त्यांचं किचन असणार आहे. ह्याला पण त्यांनी मॉड्युलर किचन म्हणा, गॅसची पाईपलाईन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते स्टोरेज वगैरे सगळं व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे. हे फ्रीज ते घेऊन जातील, वॉशिंग मशीन घेऊन जातील, मायक्रोवेव्ह घेऊन जातील, TV घेऊन जातील. ह्या बाकी इलेक्ट्रिक ज्या गोष्टी आहेत, AC वगैरे तसं राहतील, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ते मात्र घेऊन जाणार आहे. ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली तुम्ही इकडे जर ह्या साईडला आलात तर तुम्हाला इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला जर तुम्ही ह्या साईडला आला तिथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं त्यांनी इकडं पण ते सगळं चेंज करून म्हणा त्या सगळ्या गोष्टी बदली करून घेतलेल्या असणार. इथं पण थोडीशी जागा उपलब्ध आहे. हा दरवाजा आपण हवे बंद करतोय. इथे पण तसं बघितलं तर स्टोरेज तुम्हाला खरं मिळणार आहे. आणि पुढे आलात तर तुम्हाला सुंदर आणि चांगला असा एक बेड आहे, जे असाचे असा तुम्हाला राहील. बेडचे ह्या साईडला 3-4 फूट जागा आहे. साईडला त्यांनी हे वॉलपेपर म्हणा, वरती जर बघितलं तसं फॉल सिलिंग, आणि विशेष म्हणजे त्यांनी AC जे आहेत त्या खरं वरतीच सेंट्रलाइज AC टाईप त्यांनी असे वर फिट करून घेतलेले आहेत. आणि इकडनं परत तुमचा व्ह्यू जर बघितला तर एक नंबर व्ह्यू आहे. डोंगराचा व्ह्यू तुम्हाला मिळतो, गारगार हवा तुम्हाला इकडनं मिळते. बेथनी हॉस्पिटल तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतंय. हवेचं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल की बाबा हवासुद्धा ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीची तुम्हाला इकडनं मिळते, कारण पश्चिम दिशेला दरवाजा असल्या कारणानं इकडनंही तुम्हाला चांगली हवा खेळती ह्या घरामध्ये नक्की मिळते. इकडे जर आलात तर इथे त्यांनी प्रॉपर ड्रेसिंग टेबल सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं लाईटेवरचं म्हणजे असं सगळं चेंज वगैरे होण्यासाठी त्यांनी ते
इथं पण खरं बनवलेलं असणार आहे. इकडे त्यांचं कपाट असणार आहे आणि कपाट पण जर बघितलं तर हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मिळणार आहे. इकडनं ह्या बेडच्या साईडला पण जागा जर बघितली तर इकडनं पण चांगल्या पद्धतीची जागा तुम्हाला नक्की ह्या बेडरूममध्ये मिळते. अशा पद्धतीचा हा तुमचा गेस्ट बेडरूम धरा की गेस्ट बेडरूम म्हटलं तरी चालेल. फ्लॅटमध्ये मला एकच सांगायचं की हवा खूप आहे. तुम्हाला हवा बाकी एक नंबर ह्या घरामध्ये मिळेल. घरचा फॅन लावायची गरज नाही, नॅचरल हवा तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल. आणि पलीकडे डोंगर असल्या कारणानं त्या डोंगराची हवा तुम्हाला परफेक्ट लागते. असं ब्लॉकेज असं एवढं नाही आहे. समोर एक बिल्डिंग आहे पण एवढी जवळ पण ती नाही आहे की त्यातनं तुम्हाला काही त्रास होतो आहे. नंतर जर तुम्ही इथे आला तर इथे बघा हे TV युनिट आणि वरती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं फॉल सिलिंग वगैरे लावून घेतलेलं आहे. परत इथे पण सॅमसंग कंपनीचा सेंट्रलाइज असा AC पण करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता खालचं फ्लोरिंग वगैरे पण त्यांनी खरं बदली केलेलं आहे. आणि नंतर जर ही सोफ्याची अरेंजमेंट तुम्ही बघितली तर ही सोफ्याची अरेंजमेंट त्यांना इतकी चांगल्या पद्धतीची मोठी बैठक त्यांनी ह्या साईडला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची खरं बनवलेली असणार आहे. आणि नंतर इकडे जर बघितलं तर हे मात्र त्यांचं हे जे शोचं आयटम आहे हे ते मिरर आहे हे ते घेऊन जातील. बाकी पाठीमागची आहे तसंच राहणार आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर हे पण त्यांनी सगळं वॉटरफॉल वगैरे सगळं बनवून घेतले. भगवंताची हे सगळं मूर्ती वगैरे सगळं मस्तपैकी असं लावून त्यांनी ह्या साईडला खरं घेतलेलं आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर त्याच्यानंतर पुढे जर आपण आलो तर इथं त्यांनी जिथे हा एरिया आहे इथं त्यांनी भगवंताचं मस्त आणि सुंदर असं चांगलं खरं मंदिर बनवलेलं आहे. जे त्यांनी ह्या साईडला ह्या साईडला बनवलं. नंतर हा दरवाजा बंद जर केला तर हे मंदिर पण तुमचं क्लोज झालेलं असेल. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर लहान मुलांचं खरं हे बेडरूम आहे. ह्याच्यात जर आला तर तुम्ही इथे पण बघू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे इकडे ह्या साईडला कपाट तुम्हाला दिसणार आहे. इकडे स्टडी टेबल आणि त्यांचे पुस्तक वगैरे ठेवण्यासाठी ह्या साईडला जागा असणार आहे. परत मी सांगितलं त्याप्रमाणे ही खिडकी पश्चिम दिशेला असल्या कारणानं सगळा परत येऊरचं डोंगर वगैरे स्पष्ट आणि क्लिअर तुम्हाला तुमच्या घरामधने दिसतो. आणि हवा मात्र ह्या घरामध्ये परत इकडनंही चांगल्या पद्धतीची नक्की येते. साईडला असा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा बेड लागलेला तुम्हाला मिळणार आहे. ड्रेसिंग टेबल तुम्हाला लागलेला मिळणार आहे. वरती जर बघितलं तर AC आणि फॉल सिलिंग सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इथं केलेलं तुम्हाला दिसणार आहे. अशा पद्धतीचा हा सुंदर तुम्हाला हा एक बेडरूम तुम्हाला इकडे खरं मिळणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर इथं कॉमन वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला खरं मिळतं. ह्याची साईज जरी बघितली तर हेही असं तसं मग इथून तिथपर्यंत जर बघितलं तर हेही मोठं आणि चांगल्या मोठ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला इथं उपलब्ध हे असणार आहे. ज्यावेळेला आपण शेवटच्या बेडरूमकडे जातो त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर याच्यात पण त्यांनी ह्या बेडरूमला जरी आलं तर यांनी इथं परत अशा पद्धतीचं डेकोरेशन अधिक ह्या साईडला पण त्यांनी स्टोरेज वगैरे पण असं बनवलेलं आहे. इकडं ड्रेसिंग टेबल असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं झाकून असं म्हणजे डिझायनेबल त्यांनी ह्या साईडला पण खरं केलेलं आहे. नंतर आपण जर पुढे आलो तर इथे आल्यानंतर त्यांना इथं परत वॉशरूम बाथरूम टॉयलेट इथं पण तुम्हाला मोठं आणि चांगल्या पद्धतीचं खरं मिळणार आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे 2 कार पार्किंग ह्या फ्लॅटसोबत आपल्याला मिळतील. स्विमिंग पूल क्लब हाऊस जिम सगळ्या सुखसुविधा टाटाचं प्रोडक्ट असल्यामुळे किंवा टाटा सिरीन असल्यामुळे इथं सगळ्या सुखसुविधा दिल्या आहेत. हे तसं बघितलं तर मोठं बेडरूम आहे पण यांनी मुलांसाठी हा बेडरूम तयार केलेला आहे. इथं खाली किंवा वरती असं पद्धतशीरपणे ह्या साईडला केलं आहे. अधिक इकडे पण त्यांनी मुलांचं स्टोरेज म्हणा किंवा मग अभ्यास करण्यासाठी खाली टेबल वगैरे ते सगळं लावलेलं तुम्हाला दिसणार आहे. आणि इकडनं पण जर तुम्ही बघितलं तर व्ह्यू वाईज बघितलं तर परत हेही तुम्हाला एक नंबर आहे. कारण इकडनं पण येऊरचं डोंगर म्हणा त्या सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित आणि स्पष्ट तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं बाकी नक्की दिसतात. आणि जरी आपण बघितलं तर ह्याच्यात पण जर हवा बघितली तर याच्यामध्ये पण सुंदर आणि चांगली हवा तुम्हाला ह्या घरामधनं ह्या बेडरूममध्ये पण मिळते. इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर इथे त्यांनी खूप मोठं असं कपाट बनवलेलं आहे. जे स्टोरेजसाठी कपडे वगैरे सगळं ठेवण्यासाठी असं मोठं कपाट तुम्हाला ह्या साईडला मिळतं. वरती जरी बघितलं तर फॉल सिलिंग अधिक सॅमसंग कंपनीचं सेंट्रलाइज AC इथे पण खरं लावलेला असणार आहे. जे मंडळी असं फुल्ली फर्निश फ्लॅट बघतायत ज्यांना खरोखर ह्या कामाची पद्धत कळालेली आहे, खरं कामात पैसे गेलेले असं कळालेलं आहे तर त्या लोकांसाठी हा एक फ्लॅट उपलब्ध आहे. ह्या मालकांनी तसं सांगताना आपल्याला खूप किंमत सांगितलेली होती. परत चर्चा करत 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 कुठेतरी आता थोडं असं वाटते कमी करत 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 आलेले आहेत. त्याच्यामुळे मग आपण ठरवलं की बाबा आता थोडंसं रिजनेबल रेटवरती यायचा विचार करतायत तर मग हा फ्लॅट आपण खरं दाखवला पाहिजे. तर अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. जे लोक हवेशीर फ्लॅट बघणारे आहेत ज्यांना घरामध्ये खूप हवा हवी आहे तर त्या लोकांसाठी किंवा बाल्कनी पण हवी आहे, फर्निचर केलेलं पण असायला पाहिजे आणि त्या अशा लोकांसाठी खरं हा एक फ्लॅट मी उपलब्ध आज करून ठेवलेला आहे. राहिला प्रश्न याच्या किमतीचा, तर ह्याची जी किंमत आहे ही मालकांनी ठेवताना आता 3,65,00,000 रुपये ज्याची किंमत ठेवलेली आहे त्याच्यात ते कमी करतील
पण आता पेमेंट कसं आहे किंवा काय कसं आहे त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार झाल्यानंतर मग ते पैसे कमी होऊ शकतात. मग पहिलं बघितलं, आवडलं किंवा फर्निचरची तुम्हाला क्वालिटी वगैरे ते सगळं कळालं तर पुढचा विषय आहे. अगदी तुम्ही बाल्कनीत जरी बघितलं तर त्यांनी तिथं पण सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीची डिझाईन खरं केलेली तुम्हाला भेटणार आहे. ह्या घरात मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक गोष्ट सगळ्यात चांगली आहे आणि ती म्हणजे हवा. आणि ती इतकी हवा आहे, ती प्रमाणाच्या बाहेर हवा तुम्हाला बाकी इथे नक्की मिळणार आहे. ज्या मंडळीला अशा पद्धतीचा अशा डेकोरेशनचा फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅट आपण त्यांना नक्की दाखवू शकतो. आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि मला चांगल्यात चांगलं सबस्क्रायबर्स केल्यानंतर मी अजून जास्तीत जास्त काम, अजून चांगले चांगले फ्लॅट दाखवण्याचं काम बाकी नक्की करेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.